नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुम्ही तुमचा रेशन कार्डवरील जो मोबाईल नंबर आहे तो अपडेट करू शकतात किंवा चेंज करू शकतात मित्रांनो. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. त्यानंतर मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन दिसेल मित्रांनो, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमधून. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. त्यानंतर ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर एक असं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असं नाव येईल मित्रांनो ॲपचं. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातला कोणत्याही एका मेंबरचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तर तुमच्या घरात कोणत्याही नंबरला आधार नंबर लिंक असेल तो आधार नंबर येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही कॅप्चा व्यवस्थितपणे फिल करून घ्यायचा आहे. व्यवस्थित जसा कॅप्चा आहे तसा फिल करून तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली ऑप्शन येईल लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली ऑप्शन आल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या नंबर लिंक असलेल्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP जसा तसा तुम्ही येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं ऑप्शन येईल क्रिएट एमपिन. त्यानंतर क्रिएट नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक एमपिन क्रिएट करून घ्यायचा आहे. एमपिन हा तुमच्या लक्षात असेल असा एमपिन क्रिएट करायचा आहे. 4 अंकी एमपिन क्रिएट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रिएट नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर री-एंटर एमपिन परत तसाच एमपिन टाकायचा आहे. त्यानंतर क्रिएट एमपिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एमपिन क्रिएट होईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलला परमिशन द्यायची आहे. त्यानंतर लोकेशनला टर्न ऑन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ॲप लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही इथे ऑप्शन आहे मित्रांनो पेंडिंग मोबाईल नंबर. तर मित्रांनो तर अशा प्रकारे तुमच्यासमोर ॲप लॉग इन होईल. त्यानंतर पेंडिंग मोबाईल नंबर अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपडेट युअर मोबाईल नंबर्स इन एव्हरी फॅमिली मेंबर अशा ऑप्शन येईल. त्यानंतर ओके दाबायचं आहे. त्यानंतर बघू शकता ज्या फॅमिली मेंबरचा तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे त्या फॅमिली मेंबरवरती तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा इथे ज्या फॅमिलीचा मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचा आहे त्या फॅमिलीचा मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली त्या नंबरवरती तुम्हाला एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला आधार लिंक नंबरलाच तो OTP जाईल. तो OTP तुम्हाला व्यवस्थितपणे तिथे टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर व्हेरीफाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली. बघू शकता युअर रिक्वेस्ट ऑन मी सक्सेसफुली सबमिट टू डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसर. रिक्वेस्ट ID डेट बघू शकतात. व्यवस्थित सर्व माहिती बघू शकतात की मोबाईल नंबर अपडेटसाठी विनंती केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकतात घरी बसून, ते पण तुमच्या मोबाईलवरून. ही प्रोसेस करायला कमीत कमी 48 तास किंवा काही दिवस लागू शकतात. काही दिवसानंतर ही तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट होऊन जाईल. असेच व्हिडिओ या चॅनलवरती येत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.